नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललेलो होतो मॉलमध्ये. तर इथे प्रत्युष बघा, त्याला गाड्या बघायला खूप आवडतात. तर सारखं बाहेरच बघत होता आणि छान असं वातावरण पण होतं, कारण पाऊस चालू होता, मध्येच उघडला पण होता आणि खूप छान वाटत होतं. मस्त वाटतं पावसाळ्यात हिंडायला. आणि त्यानंतर आम्ही मॉलमध्ये गेलो आणि प्राप्तीन ते पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं. आणि एकादशी होती त्या दिवशी, तरी ते छान असे दिंडीचं याने ते बनवलं होतं स्ट्रक्चर. खूप छान वाटत होतं. सर्वजण तिथे सेल्फी वगैरे घेत होते आणि पूर्ण मॉल आमचा फिरून झाला. पण प्रत्युष मात्र झोपलेलाच होता. शेवटी तो शेवटी उठला मग. आणि इथे प्राप्ती त्यांना कारची सवारी करायची होती, त्यामुळे दोघींना पण बसवले. एक चक्कर त्यांना मारली आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केला. त्यांना पण खूप छान वाटत होतं कारमध्ये बसायला. आणि त्यानंतर आम्ही बरंच काही मुलींसाठी बघत होतो वस्तू. इथे शाळेच्या काही वस्तू बघितल्या, पण मॉलमध्ये ना प्राईस खूप जास्त होती, कारण आपल्याकडची वस्तू 100ला वगैरे भेटते, तर तीच वस्तू 300 किंवा 400ला होती. त्यामुळं आम्ही जरा टाळलं आणि त्यानंतर आम्ही निघालो तिथून. नंतर मग प्राप्ती त्यांना थोडीशी भूक वगैरे लागली होती आणि मग त्यानंतर प्रत्युष पण उठला आणि मग त्यांच्यासाठी पिझ्झा वगैरे घेतला. आणि पिझ्झा वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही पण एकादशी होती, त्यामुळे आम्हाला काही खाता नाही आलं, त्यामुळे आम्ही चहाच घेतला. आणि प्राप्ती त्यांनी कोल्ड कॉफी वगैरे घेतलेली. आणि मग सगळं मॉल फिरून झाल्यानंतर आम्ही शेवटी त्यांना थोडंसं खेळायला पण सोडलं आणि त्यांनी खूप एन्जॉय केला. कारण मुलांना असं सुट्टीच्या दिवशी जरा फिरून वगैरे आणलं की त्यांना खूप मजा येते, कारण रोजच स्टडी स्कूल त्यांना पण डोक्याला टेन्शन असतं. आणि मग प्रत्युष पण उठला होता आणि मग प्राप्तीचं प्रिशूचं थोडंसं खाऊन वगैरे झालं. आणि मग नंतर आम्ही घरी निघालो. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना बाय बाय. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.